गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. प्रथम आपण प्रार्थना घेऊया. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं दधाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं. श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनीति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर काल दीपाली माताजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला 2 श्लोकांबद्दल विवेचन केलेलं होतं. आणि तसं बघायला गेलं तर क्षेत्र विज्ञान योग, तर हे थोडेसे क्लिष्ट श्लोक आहेत, समजायला थोडेसे अवघड आहेत. 6वा आणि 7वा श्लोक दीपाली माताजींनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं होतं आपल्याला, सोप्पा करून. त्यांच्या वैद्यकीय भाषेमध्ये देखील त्यांनी खूप छान उदाहरणं दिली होती. तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय 13वा क्षेत्रज्ञ विभाग योग. त्याच्यामधील ओळीने 8, 9, 10, 11, 12 हे श्लोक आहेत. परंतु आज आपण फक्त 8वा श्लोक घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक वेळी एक एक श्लोक घेण्यात येईल. तर आपण सुरुवात करूया. आशा आहे सर्व माताजींनी भगवद्गीता समोर ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला प्रश्न विचारणं देखील सोपं होईल. आणि दुसरी गोष्ट, हे जे श्लोक आहेत एवढे सुंदर अर्जुनाला विचारलेल्या प्रश्नाला भगवंत उत्तर देत आहेत. आणि प्रभुपादांची जी तात्पर्य आहेत त्या तात्पर्याच्या आधारे आपण समजून घेणं आपल्याला सोपं जाईल. तर आपण बघतोय की अर्जुन विविध प्रश्न भगवंतांना विचारत आहेत आणि श्रीकृष्ण अतिशय विस्तारपूर्वक त्यांचे उत्तर देत आहेत. अर्थात क्षेत्र आणि अर्थात त्याचा अर्थ की कार्यक्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, अर्थात ज्याला क्षेत्राची माहिती आहे, जाण आहे, ज्ञान आहे तो. तर ते 2 प्रकारचे आहेत. आपल्याला माताजीने सांगितलं की जीवात्मा अर्थात आपण आणि सुपर सोल अर्थात परम आत्मा, ज्याला सर्व क्षेत्रांचं ज्ञान आहे, जे सर्व काही जाण. तर या सर्व चर्चेनंतर आता श्रीकृष्ण काय सांगत आहेत की ज्ञान अर्जित करण्याची पद्धती, तर ती कोणती आहे. म्हणजे ज्ञान अर्थात आत्म्याबद्दलचं ज्ञान कशा प्रकारे आपण अर्जित करू शकतो. परमात्म्याबद्दलचं ज्ञान आणि क्षेत्रज्ञाबद्दलचं ज्ञान अर्थात शरीराबद्दलचं. तर 8 ते 12 जे श्लोक आहेत तर इतके मधुर आहेत मैत्रिणींनो, की जे आतापर्यंत आपण सगळे ज्ञानाबद्दलचे किंवा क्लिष्ट असे श्लोक बघितले, अर्थात समजून सांगितल्यामुळे आपल्याला ते थोडंफार ह्या गोष्टी आपल्याला समजणं सोपं गेलं होतं. तेव्हा जेव्हा कोणीतरी आपल्याला समजून सांगतं त्यावेळेला त्याबद्दल आपण विचार करतो, ते तात्पर्य वाचतो आणि त्यामुळं काही प्रमाणात का होईना आपल्याला हे सगळं समजणं सोपं जातं. तर हे जे श्लोक आहेत अर्थात खूप असे मधुर असे श्लोक आहेत मैत्रिणींनो, कारण हे सगळे इतके सुंदर गुणांचं वर्णन या ठिकाणी भगवंत देत आहेत. आणि हे गुण आपल्या जीवनात देखील आहेत. आणि गुणांच्या रूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. वस्तुतः हे साधन आहेत, हे आपल्याला या श्लोकांवरून कळतं की हे कशा प्रकारे साधन आहेत साध्याची प्राप्ती करण्यासाठीचं. तर या श्लोकांमधून आपल्याला ते जाणवतं. ती ज्ञान पद्धती भगवंत या ठिकाणी देत आहेत. अतिशय सुंदर आणि मधुर असं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.
ज्याद्वारे आपण आत्म्याला तसेच भगवंताला जाणू शकतो. या गुणांद्वारे हे गुण अर्जित करून आपण आत्म्याला आणि भगवंतांना जाणून घेऊ शकतो. तर लक्षपूर्वक आपण देखील ऐकावं. तर हा जो गुण आहे याच्यामधील जे म्हणतो ना आपण पार्श्वभूमी, जसं भगवद्गीतेमध्ये जे 26 गुण सांगितलेले आहेत, पुढे येतीलच ते. त्याच्यामध्ये कृतज्ञता हा गुण दिलेला नाहीये. तर असं का केलेलं आहे? कारण कृतज्ञतेच्या बेसवरती आधारितच या सगळ्या भक्ती मार्ग हा चालू असतो किंवा तो बेस आहे गुणांचा, सगळ्या गुणांचा तो बेस आहे. तसंच इथं एक गुण अत्यंत महत्वपूर्ण आहे, तो म्हणजे भक्तीर अव्यभिचारिणी. हा जो गुण आहे किंवा ही जी वृत्ती आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे. म्हणजे अनन्य भक्ती याशिवाय कोणताही गुण भगवंतांचा अनुभव करायला सक्षम होणार नाही. म्हणजे हा मूळ गुण आहे, हे मूळ तत्व आहे की भक्ती अव्यभिचारिणी. ही जर आपली भावना असेल, अनन्य भक्तीसाठीची आपली धडपड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज साध्य करू शकतो. क्रमाक्रमाने का होईना या सगळ्या गुणांना अर्जित करू शकतो. ही ज्ञानाची पद्धती जी भगवंतांनी दिलेली आहे ती आपण आत्मसात करू शकतो. हं. आणि याद्वारे आपल्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रगट व्हायला, उत्पन्न व्हायला खूप मोठी मदत असते. म्हणजे जर कोणी सरळ सरळ भक्तीत नसेल, एखादी व्यक्ती डायरेक्ट भक्तीमध्ये नसेल, परंतु जर कोणी या गुणांचे अनुशीलन करेल, हे गुण आत्मसात करण्याचा, ते त्या व्यक्तीमध्ये आहेतच, प्रत्येकामध्ये हे आहेतच, परंतु त्याचं महत्व लक्षात घेऊन त्याचं अनुशीलन करण्याचा जर एखादी व्यक्ती प्रयत्न करेल, तर त्याच्या हृदयामध्ये हे ज्ञान, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, म्हणजे ते हृदयामध्ये निश्चितपणे प्रकाशित होऊ शकेल. त्याच्यामुळं भक्तीमध्ये तर या गुणांचा खूप महत्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये डोकावून पाहणं, स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी देखील आपण ही लिटमस टेस्ट म्हणून मैत्रिणींनो वापरू शकतो. आणि दररोज आपण सर्व काही भक्तिमय क्रिया केल्यानंतर आपले सगळे दिवसाचं शेवटी आपण हे चेक करू शकतो, या गुणांनुसार आपण आपलं वर्तन होतंय का, या गुणांनुसार आपण जातो आहोत का, दैनंदिन व्यवहारामध्ये काही प्रमाणात का होईना त्या दिशेने आपली वाटचाल चालू होतीये का. तर हे आत्मचिंतन करण्यासाठी हे खूप सुंदर असे हे गुण भगवंतांनी या ठिकाणी दिलेले, ज्ञान पद्धतीचे दिलेले आहे. आता ज्ञान म्हणजे अर्थात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान हे तर आपण जाणून घेतच आहोत, आणि आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान. तर क्षेत्र म्हणजे काही शरीर सांगितले, या प्रकारे ज्ञानाला आपण धारण करू शकतो या गुणांच्या आधारावरती. तर ज्ञानप्राप्तीचे साधन काय हे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर अतिशय महत्वपूर्ण असे हे सगळे श्लोक आहेत. आता ज्ञानाचा अर्थ काय होतो की ज्ञेय वस्तू म्हणजे क्षेत्रज्ञ. कारण याद्वारे भगवंताचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते. आता 9व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की रहस्यमय ज्ञान म्हणजे गुह्य ज्ञान जे भगवंत देतात, तर ते भगवंत म्हणजे ते ज्ञेय वस्तू म्हणजे जाणून घ्यायचं कोणाला, तर भगवंतांना. तर ते ती गोष्ट आहे, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज. ज्यांना जाणण्यात येते ते ते म्हणजे, आणि ज्यांच्याकडून ते जाणले जाते त्याला म्हणायचं ज्ञाता, म्हणजे अर्थात आपण जीवात्मा. तर कसं जाणून घेऊ शकतो, तर भक्तीद्वारे. तर अर्थात या पद्धतीशिवाय याशिवाय या सर्व गोष्टी, ज्या काही इतर सर्व गोष्टी आहेत त्या म्हणजे अज्ञानच आहे. तात्पर्याच्या आधारे, प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे ही गोष्ट आपण समजून घेणार आहोत. तर आपण पाहूयात श्लोक क्रमांक 8. अमानित्व अदंबित्व अहिंसा क्षांती आर्जवम आचार्योपासनम शौचम धैर्यमात्म विनिग्रहा. अर्थात या ठिकाणी दिलेला आहे, जो अर्थ आहे तो मी पूर्ण वाचत आहे. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांत वासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे आणि आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे, आणि
परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. भगवंत या ठिकाणी सांगतात हे सर्व ज्ञान आहे. हे जे गुण दिलेले आहेत भगवंतांनी, जी प्रवृत्ती दिलेली आहे, तर ते ते म्हणजे सगळं ज्ञान आहे असं भगवंत स्वयं घोषित करतात. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप सुंदर रीतीने विश्लेषण करतात की कधी कधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञान पद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. हीच वास्तविक ज्ञान पद्धती आहे. जर मनुष्याने या ज्ञानमार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परमसत्याची प्राप्ती शक्य होते. अतिशय सुंदर असा हा मार्ग आहे आणि ह्याचा जर स्वीकार केला तर परमसत्य म्हणजे अर्थात भगवंताची प्राप्ती त्या मनुष्याला होऊ शकते. आणि पूर्वी सांगितलेल्या 24 तत्वांचे हे विकार नाहीत. म्हणजे सामान्य माणसाला जसं वाटतं की हे विकार आहेत, तर तसं नाहीये. तर वास्तविकपणे या तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे. देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो. हा देह 24 तत्वांनी बनलेला असतो आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. बघा हा, या भौतिक जगाबद्दलचं जे ज्ञान आहे, इतर गोष्टींचं की भोग कसा केला पाहिजे, त्याच्यानंतर शरीर कसं सजवलं पाहिजे वगैरे वगैरे, हे जे भोगवृत्तीसाठीचं जे जाहिराती आहेत किंवा इतर जे ज्ञान आहे, हे कसं कमवलं पाहिजे, ते कसं शरीरासंबंधित जे उपभोगासंदर्भातलं जे या जगाचा उपभोग घेण्यासंदर्भात, या जगातील साधनांचा उपभोग घेण्याच्या संदर्भातलं जे ज्ञान आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञान नसून ते अज्ञान आहे. आणि भगवंत प्राप्तीसाठी जे काही आपण अर्जित करत आहोत, हा, उदाहरणार्थ भगवद्गीतेबद्दल ऐकत आहोत किंवा हरिनाम घेत आहोत, ते सगळ्या गोष्टी म्हणजे खरं ज्ञान आहे. या ठिकाणी इतकी स्पष्टता आपल्याला भगवंतांच्या या श्लोकाबद्दलच्या तात्पर्यातून प्रभुपाद देतात. म्हणजे आता आपण बघतोय की या गुणांच्या रूपात जे आपल्याला दिसतायत म्हणजे प्रगट आहेत, अप्रगट आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने आपल्याला ते गुण म्हणजे साधन आहेत जेणेकरून आपण भगवान श्रीकृष्णांना जाणून घेऊ शकतो. आता इथं असं म्हटलेलं आहे की आता ज्ञानाचा अर्थ आपण बघितला की प्रभुपादांनी या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये एक उल्लेख केलेला आहे की ते असं म्हणतात की एक तर अज्ञानम इति प्राक्तम, म्हणजे इथं दिलेलं आहे बघा शेवटच्या, एत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. अर्थात या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो आणि या व्यतिरिक्त जे काही आहे ते अज्ञानच आहे. आता आपण बघितलं की क्षेत्राच्या विकारांचे विश्लेषण करणे हे ज्ञान आहे. 8.8, 9, 10, 11, 12 याद्वारे भगवंतांना जाणता येते. म्हणजे या श्लोकांच्या जे गुण दिलेले आहेत या श्लोकामध्ये ते साधन आहेत आणि त्या श्लोकाद्वारे भगवंतांना जाणता येते, म्हणून त्याला अज्ञान ज्ञान असं म्हटलेलं आहे. तर आपण हे स्वतः आत्मपरीक्षण करण्यासाठी आपल्याला हा श्लोक अतिशय, हे सगळे श्लोक अतिशय उपयुक्त होणार आहेत. तर कोणत्या गोष्टींमध्ये आपण आपली बुद्धी, आपली मती, आपले विचार, त्याच्यानंतर आपला वेळ कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण लावतोय हे बघणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आहे ना आपण भौतिक जगातलं अज्ञानाचा स्वीकार करत आहोत की भगवंताबद्दलचं ज्ञान, जेणेकरून त्यांना प्राप्तीचं साधनांचा आपण उपयोग करून घेत आहोत. तर अतिशय प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर स्वतःमध्ये बघण्यासाठी, डोकावण्यासाठी एक दृष्टिकोन, एक चष्मा या श्लोकांद्वारे आपल्याला मिळत आहे. तर आता पहिला जो शब्द होता की अमानित्व, अर्थात स्वसत्काराची अपेक्षा न करण्याचा जो गुण आहे, म्हणजे स्वतःला मान सन्मान मिळवण्याची जी अपेक्षा असते प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये, हा गुण असतो, दुर्गुण म्हणावा लागेल या ठिकाणी. तर ते अतिशय अमानित्व हा जो गुण आहे तर तो खूप महत्वाचा आहे आणि हे सर्व भक्तिमय जीवनासाठी खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो. की अमानीनं मान देणं, चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की अमानीनं मान देणं कीर्तनीय सदाहरी. जो कोणी इतरांकडून मान सन्मानाची अपेक्षा करत नाही परंतु इतरांना मान देण्यासाठी सदैव तत्पर असतो, अशा व्यक्तीच्या मुखामध्ये हरी सदैव वास करू शकतात. म्हणजे कीर्तनीय सदाहरी अशी व्यक्ती सदैव भगवंतांचं कीर्तन करू शकते, ती सदैव भगवंतांजवळ राहू शकते किंवा भगवंतांच्या
प्रवेश तिच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये नित्य होऊ शकतो. तर आता इथं आपण बघतोय की एक प्रकारची व्यग्रता किंवा व्याकुळतेचा अनुभव काही व्यक्तींना येतो. जर त्या व्यक्तींना जर सन्मानित केलं जात नसेल किंवा मान मिळत नसेल, एखादी व्यक्ती आल्यानंतर कोणी उठून बसत नसेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्यांना त्या माहिती आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करायला नको. परंतु त्याबद्दल जर खूप व्यक्ती एखादी भुकेलेली असेल, समजा मान सन्मानाच्या प्रतिष्ठेसाठी खूप भुकेलेली असेल, तर ती सदैव अशा प्रकारे व्यग्र राहते, म्हणजे व्यस्त राहते. माइंडमध्ये तिच्या सतत चलबिचल चाललेली असते. उदाहरणार्थ आपण हे समजू शकतो, की एखाद्या व्यक्तीला भूक लागलेली आहे आणि खाणं मिळत नसेल, तर ती ज्याप्रमाणे ते खाणं शोधण्यासाठी खूप तीव्रतेने व्यग्र असेल, म्हणजे धडपड करत असेल, वाह-वाह, प्रतिष्ठा, सत्कार मिळवण्यासाठी ती व्यक्ती जर धडपड करत असेल, तर ती व्यक्ती म्हणजे अ, दुःखी व्यक्ती असं आपण म्हणू शकतो. आणि याच्या उलट अशा प्रकारची वाह-वाह, अशा प्रकारचा सत्कार किंवा अशा प्रकारचा सन्मान अ, ते न मिळता देखील एखादी व्यक्ती खूप आनंदात राहू शकते. कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये या प्रकारची व्यग्रता नसते आणि अमानित्व हा गुण भगवंताच्या कृपेने त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रगट झालेला असतो. तर प्रभुपाद सांगतात, की नम्रतेनेच ज्ञान प्राप्त होऊ शकते. बघा इथं आपण हे एक बघू शकतो, की अमानित्व म्हणजे एक प्रकारचा अहंकाराच्या विरुद्ध हा शब्द आहे. बघा, अहंकारी व्यक्ती ना कधी नम्रतेने किंवा कधी गुरूंकडं एक जी भावना असते ज्ञान प्राप्त करण्यासाठीची, ती म्हणजे नम्रता असते हां. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हे आपण ऐकत आलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये तो खूप महत्वाचा श्लोक आहे, की आता अर्जुन जरी भगवंतांना प्रश्न विचारते, भगवंताचे शुद्ध भक्त आहेत. पण कशा भावनेने त्या प्रश्न विचारण्यामागची भावना किती सुंदर आहे, की त्यांना ते ज्ञान आहे. ज्ञानाचा अहंकार नाहीये त्यांना. ही एक महत्वाची गोष्ट आहे. निरहंकारी आहेत ते. परंतु इतरे जणांचं कल्याण व्हावं, इतरे जणांचं भलं व्हावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे खूप महान अशी ही भावना आहे प्रश्न विचारण्यामागे. आणि अशा प्रकारच्या नम्रतेने त्यांना कशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे बघा. अखिल मानव जातीसाठीचं हे ज्ञान भगवंतांनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलंय. कारण ते अमानित्व आहेत. त्यांना जे म्हणतो ना आपण इथं दिलेलं आहे, की इतरांकडून सन्मानाची अपेक्षा न करण्याचा गुण. तर प्रभुपाद सांगतात, की नम्रतेनेच ज्ञान प्राप्त होऊ शकते आणि अ, कदाचित ही जी नम्रता आहे ती आपली ॲडव्हान्स लेव्हलची नसू शकते. म्हणजे पण त्या दिशेने ते विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात, की या सगळ्या गुणांबद्दल, या ज्ञानप्राप्तीबद्दल, या ज्ञानपद्धतीबद्दल ऐकलं आपण, श्रवण केलं तर आपण त्या प्रकारचं चिंतन करू शकतो आणि चिंतनाने, स्मरणाने अशा प्रकारचे गुण आपल्यामध्ये काही का होईना प्रमाणामध्ये यायला सुरुवात होऊ शकते. म्हणून ज्या गोष्टींचा आपल्याला प्रश्न पडलेला आहे, की ज्या गोष्टींचं आपल्याला उत्तर माहिती नाही. आता जन्म, मृत्यू, जरा, व्याधीच्या या चक्रामधून सुटण्याचं आपल्याला उत्तर माहिती नाहीये किंवा का आपण एवढं दुःख भोगत आहोत हे आपल्याला जाणीव नाही, या आपल्याला माहिती नाहीये. या गोष्टींसाठी आपण निश्चितच गुरूंकडं, प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडं जायला हवंय. त्यासाठीची जी नम्रता आहे, की मला माहिती नाहीये, खरंच हे मला ज्ञान नाही, याच्यासाठी आपण गुरूंकडे जायला हवे. तर ती अशा प्रकारची नम्रता त्या व्यक्तीकडे असायला हवी. आणि अशा प्रकारची नम्रता नसेल तर ज्ञानाचं ग्रहण आपल्याकडून होऊ शकत नाही. तर प्रत्येक परिस्थितीत सन्मान होईलच असं नाही. आपण बघतो की समाजामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान होईलच असं नाही. तर कधी-कधी असन्मान देखील होऊ शकतो आणि असन्मान झाल्यानंतर तो पचवण्याची शक्ती, ताकद त्या व्यक्तीकडे आहे का? हे देखील आपल्याला विचार करणं, थोडासा आपण विचार करू शकतो, की जी व्यक्ती अमानित्व म्हणजे इतरांकडून सन्मानाची अपेक्षा न करणारी आणि त्याच्यानंतर अपमानित होऊन देखील तो अपमान पचवणारी जर असेल, तर खऱ्या अर्थानं भगवंत त्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला भागवतामध्ये देखील दिसून येतात. तर सन्मान आणि असन्मान कशाचा होतो? आपण हा एक विचार, एक थॉट प्रोसेस आपली अशी वाढवू शकतो, की सन्मान आणि असन्मान कशाचा होत असतो मैत्रिणींनो? तर शरीराचा. आपण विचार करू शकतो. त्या दृष्टीने आपण या
पूर्ण हे जे लिटमस टेस्ट आहे त्या या पद्धतीने बघू शकतो, की दृष्टिकोन हा घेऊ शकतो, की सन्मान आणि असन्मान आपल्या कशाचा होतो? तर या शरीराचा हां. आणि खरंच शरीर सन्माननीय आहे का? हा एक विचार करू शकतो. आणि यासाठी किती प्रयास आपला चाललेला असतो, हा देखील विचार आपण त्या आत्मनिरीक्षणामध्ये, परीक्षणामध्ये करू शकतो. आणि मग जर अमानित्व असेल, तर आपल्या हृदयातून किती मोठं ओझं निघून गेलेलं आहे. बघा, एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती गेली आणि तिचा सन्मान करण्यात आला नाही, तिची विचारपूस करण्यात आली नाही. समजा, समजा. तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये किती विचारांचे हिंदोळे निर्माण होऊ शकतात आणि एखादी चांगली गोष्ट घटना घडताना बघून देखील त्या विचारांच्या हिंदोळ्यामुळे चांगल्या गोष्टी देखील तिच्या मनातून निसटून जाऊ शकतात. म्हणजे ती ग्रहण करण्यासाठी अ, तयार होऊ शकत नाही. म्हणजे तिचं खूप मोठं नुकसान यामध्ये होऊ शकतं. आणि त्याच्या उलट जर कसलीच मान-सन्मानाची अपेक्षा नसेल एखाद्या व्यक्तीला, हं, तर खूप मोठं ओझं त्या व्यक्तीच्या डोक्यातून निघून गेलेलं असतं. हा अनुभव प्रत्येक जण एक स्वतःला देखील विचार करून आपण हा अनुभव घेऊ शकण्याचा प्रयत्न करू शकतो हां. आणि खरं गंमत अशी आहे, की इतकं सोपं नाहीये ही सगळ्या गोष्टी. परंतु आपण ज्या मार्गावरती निघालेलो आहोत, त्या ठिकाणी या गुणांचा अवलंब करणं किंवा ह्या ज्ञान पद्धतीचा स्वीकार करणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळं अनुकूलस्य संकल्प या सगळ्या गोष्टी आपण ग्रहण करण्यासाठी भगवद्गीतेच्या या श्लोकांचा आपल्यासाठी कसा दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त आहे त्याचा विचार आपण केलाच पाहिजे हां. आणि हे इतकं जरी सोपं नसलं तरी गंमत अशी आहे, की कधी-कधी ना सगळ्यांनाच हा अनुभव येतो, की जेव्हा आपण इतरांना सांगतो, उपदेश द्यायला बघतो, त्यावेळेस त्या व्यक्तीचीच पहिल्यांदा परीक्षा होत असते. त्याच्यामुळं आपण वारंवार या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी तरी या गोष्टींचा वारंवार विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि गुरूंकडे प्रार्थना केली पाहिजे, भगवंतांकडे प्रार्थना केली पाहिजे, की या परिस्थितीमध्ये कसा हा गुण मला अ, अंगीकार या गुणाचा करता येईल. हां. आता प्राय आपण तसं बघतो, की या जगामध्ये विरुद्ध ट्रेनिंग दिलेलं असतं, की कुठं अपमान झाल्यानंतर कशा पद्धतीने त्या गोष्टीचा बदला आपण घेतला पाहिजे. हेच वारंवार बिंबवलं जात असतं मनामध्ये हां. पण आपण जर मोकळ्या मनाने एखाद्या व्यक्तीचं मोकळं मन म्हणजे काय, की खुल्या मनाची एखादी व्यक्ती असेल, की जिला अशा प्रकारचा अहंकार नसेल. अहंकारी व्यक्तींना सन्मानाची जास्त अपेक्षा असते. कारण त्या व्यक्तीला वाटत असतं, की मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणी हा आहे, मी श्रेष्ठ आहे वगैरे, वगैरे, वगैरे. तर त्याच्यामुळं तिच्या मनामध्ये सन्मानाची अपेक्षा जास्त असते आणि अशा प्रकारच्या अपेक्षांमुळं दुःख त्या व्यक्तीच्या पदरामध्ये पडत असतं हां. तर मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, की परमपूज्य राधा गोविंद महाराज म्हणतात, "जर तुम्ही इतरांना सन्मान देण्यात तुम्हाला सुख वाटत असेल, तर तुम्ही सदैव सुखी असणार आहे." हं. तर त्यांचे हे जे शुद्ध भक्त आहेत आणि प्रभुपादांचे डिसायपल आहेत. तर ते इतके त्यांचे साक्षात्कार थोड्या शब्दांमध्ये सांगत असतात बघा, की तुम्ही इतरांना सन्मान देण्यात तुम्हाला जर सुख वाटत असेल, तर तुम्ही सदैव सुखी राहू शकता. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, की इतरांना सन्मान देण्यासाठी आपण खूप आपण ईगर म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला, की लवलम असलं पाहिजे. इतरांना सन्मान देण्यासाठीचं आपण उत्सुक असलं पाहिजे. हां. पण जर स्वयं सन्मानित राहण्याची इच्छा जर करत असाल, तर तुम्ही मात्र या जगामध्ये सुखीच होऊ शकत नाही. बघा इतक्या सुंदर रीतीने त्यांनी सांगितलेले हे प्रॅक्टिकल हा श्लोक कशा प्रकारचा आहे, की जर तुम्ही सदैव सन्मानित होण्याची जर अभिलाषा तुमच्या मनामध्ये असेल, तर तुम्ही कधीच सुखी राहू शकत नाही. कारण प्रत्येक वेळी आपल्याला सन्मानित केलं जाईलच, असं कधी घडणार नाही. हं. तर हा गुण जेव्हा आपण इतरांमध्ये पाहतो, मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता, की एखादी व्यक्ती नेहमी इतरांना सन्मान देत असेल, चांगलं वागत असेल, बोलत असेल, स्माईल देत असेल किंवा काय, तर आपल्याला देखील अशा व्यक्तीला बघून आनंद मिळतो. बघा, आपण स्वतः जरी एक अहंकारी व्यक्ती असू शकते, म्हणजे मी माझं सांगतेय. पण इतर जण जेव्हा बघतो आपण इतर जणांना, की ही व्यक्ती किती छान पद्धतीने इतरांशी वागत आहे किंवा प्रत्येकाला कशा पद्धतीने सन्मान देत आहे. असं जर बघण्यात आलं, तर खरंच आपल्याला ती व्यक्ती आवडू शकते आणि त्या व्यक्तीबद्दल आदर आपल्या मनामध्ये नक्की निर्माण होऊ शकतो. आणि नम्रता त्या व्यक्तीची पाहून एक प्रकारचं एक काय म्हणतो आपण, की हृदयस्पर्शी असं वागणं त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडू शकतं हां. म्हणजे हा दुसरा व्यक्ती जर अमान्य असेल, तर आपल्याला नक्कीच आपण प्रभावित होत असतो. आपण बघतो. हं.
म्हणजे आपल्याला देखील तो गुण कळतो आणि आपण देखील त्या व्यक्तींकडं एक प्रकारचं आकर्षण निर्माण होऊ शकतं योग्य पद्धतीचं. तर आपण अशा प्रकारची ज्या गोष्टी आहेत ना, अमानित्व, अदंभत्व, हे ना श्रीकृष्णांना अशा प्रकारच्या व्यक्ती खूप प्रिय आहेत. हं. म्हणून श्रीकृष्ण या ठिकाणी ही ज्ञान पद्धती आहे, असं श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात ना. तर आपण एखादी गोष्ट दंभ आणि अहंकाराने भगवंतांना जर अर्पण केली ना, तर भगवंत अजिबात त्याचा स्वीकार करत नाहीत. आपल्याला ही गोष्ट महाभारतामध्ये जेव्हा एक अगदी थोडक्यात सांगतेय, की ज्यावेळेला श्रीकृष्ण एक दूत म्हणून दुर्योधनाकडे येतात. युद्धासाठीचं युद्ध न करण्यासाठीचं एक दूत म्हणून ह्याच्याकडं दुर्योधनाकडे येतात. तर त्यावेळेला दुर्योधन त्यांचा स्वागतासाठी आणि त्यांच्या जेवणासाठी, प्रसादासाठी असंख्य असे पदार्थ त्यांनी बनवून घेतलेले असतात. परंतु श्रीकृष्ण ते स्वीकारत नाहीत. श्रीकृष्ण कुठे जातात? विदुराणीकडे जातात ना. साधं घर असतं त्यांचं आणि विदुराणीला ते माहिती देखील नसतं, की भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येणार आहेत म्हणूनसाठी. तर त्यांच्या त्या साध्या घरामध्ये थोडी केळी केळी असतात. तर विदुराणी भगवंतांना बघून भगवंताची छान भक्त आहे. तर भगवंतांना बघून ती एवढी संतुष्ट होते, की तिला भाव निर्माण होतात वेगवेगळे अष्टसात्विक भाव आणि त्या भावनेमध्ये ती भगवंतांना सोलून केळी देण्याऐवजी केळीची सालपट हातात द्यायची आणि ते जे केळं असतं त्याच्यामध्ये ते टाकून द्यायची आणि ती सालं भगवंतांनी खाल्ली. हां. परंतु दुर्योधनाचे 56 भोग आहेत त्याचा स्वीकार केलेला नाही. याच्यावरून आपल्याला हे कळू शकतं, की भगवंतांना जेव्हा एखादी व्यक्ती दंभ आणि अहंकाराने एखादी गोष्ट अर्पण करत असते, तर ते भगवंतांना आवडत नाही. भगवंत त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही. त्याच्यामुळं जितकं प्रेमाने आपण भगवंतांना काही अर्पण करत असू, त्यांची सेवा करत असू, कुकिंग करत असू, तर प्रेमाने जेवढं करता येईल आणि आपसातलं प्रेम, सहकार्य हे भगवंत त्या ठिकाणी स्वीकारत असतात. बघा राधाराणी दररोज, दररोज भगवंतांना असंख्य असे पदार्थ करून घालतात आणि दररोज नवीन-नवीन पदार्थ करून घालतात. मग आपलं काय असं हे असणार आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रिब्युशन, की कशा प्रकारचे आपल्या किती मर्यादा आहेत. परंतु आपसात जेव्हा आपण भगवंतासाठी भोग बनवतो किंवा राधाराणी किचनमध्ये आपण जगन्नाथजींसाठी जेव्हा बनवतो, तेव्हा आपसातलं जे सहकार्य आहे, एकमेकांशी जे प्रेमाचं नातं आहे, तर त्या नात्याचं आस्वादन जगन्नाथजी करत असतात. अर्थात आपण प्रयत्न केला पाहिजे, की आपण जास्तीत जास्त स्वादिष्ट कसं बनवता येईल. परंतु भगवंत जे चाखतात ना, ते आपलं प्रेम चाखत असतात. त्याच्यामुळे दंभ आणि अहंकाराने जर कोणी एखादी गोष्ट अर्पण केली, तर भगवंत कदाचित त्या गोष्टीचा स्वीकार करणार नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या आहेत, आपण प्रयत्नशील असलं पाहिजे, की कशा पद्धतीने आपण अदंभित्व या गोष्टीकडं किंवा अमानित्व या गोष्टीकडं वाटचाल करू शकतो हां, आपल्या वर्तनातनं, आपल्या नम्रतेने. पण एखादी गोष्ट जर नम्रतेने अर्पण केली असेल, तर ती भगवंताच्या दृष्टीने ती व्यक्ती खूपच श्रेष्ठ आहे. त्यांच्या त्या नजरेतून ती व्यक्ती खूप महान आहे. आता आपण बघितलं की सुदामाने जेव्हा सुदामा पोहे घेऊन गेलेले होते द्वारकाधीश कृष्णांकडे हां. तर त्यावेळेस ते पाहतात की 16,108 राण्या, त्यांचं ते भगवंताचं ऐश्वर्य, त्यांचं ते सेवा करणारी इतर लोकं, हे सगळं बघून ते एवढे प्रभावित होतात. त्यांचे ते महाल वगैरे आणि ते प्रभावित होतात आणि त्यांना असं वाटतं की मी किती क्षुद्र आहे, मी किती गौण आहे आणि मी आणलेले पोहे भगवंत कसे स्वीकारतील? ही जी भावना आहे ना त्यांची स्वतःला गौण समजण्याची, तुच्छ मानण्याची, तर ती भावना भगवंताला खूप आवडते. आणि खरोखर श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे, की भगवंत जेव्हा त्यांच्याकडून ते पोहे ना हिसकावून घेतात. सगळ्यांना सुदामाची स्टोरी माहिती आहे. ते द्यायला तयार होत नाही. त्यांना खूप असं ऑकवर्ड वाटत असतं, की एवढे द्वारकाधीश माझे ते मित्र आहेत आणि त्यांना मी एवढेशे पोहे, काय त्याला फोडणी नाहीये किंवा काय नाहीये, ते कसे मी अर्पण करू शकतो? पण भगवंताला तेच पोहे पाहिजे असतात. कारण ते प्रेमाने त्यांनी ते आणलेले असतात आणि प्रेमाने त्यांना ते अर्पण करण्याची भावना असते हां. म्हणजे आपण हे बघू शकतो, की भगवंत हे भावग्राही जनार्दन आहेत आणि त्याच्यासाठी दैनंदिन सेवा करताना आपण स्वतःला निम्न स्तरावरती ठेवून प्रेमाची भावना जास्तीत जास्त अंगीकार करून भगवंतासाठी कुठली पण सेवा आपण
केली पाहिजे आणि वैष्णवांशी वर्तन करताना देखील आपण अमानित्वाची भावना जर मनामध्ये ठेवली तर भगवंतांना ती गोष्ट तुम्ही जी काही करताय ते भगवंत खूप छान पद्धतीने स्वीकार करत राहतात. हा तर आणि अनेक उदाहरणातून भगवंतांनी हे सगळं दर्शवलेलं आहे. हं. तर खरोखर श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. अर्थात या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की स्वतःला नकारात्मक झोनमध्ये आपल्याला टाकण्याची गरज नाही, की मी फारच तुच्छ आहे, मला हे काहीच येणार नाही आणि मला हे काहीच क्षमता नाहीये, अशी नकारात्मक भावना नाही. खऱ्या अर्थाने भगवंत महान आहेत आणि त्यांची सेवा करणारे आपण अ, गुरु महाराजांच्या जे आंदोलन आहे किंवा श्रील प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये एक सहकार्याची भावना ठेवून आपण त्यांना काय मदत नाही करत आहे, तर आपण असिस्ट करत आहोत. या भावनेतून आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हं, जे आपण ऐकलेलं आहे ती सुंदर भावना आहे. हं. तर आपण स्वतःला नकारात्मक झोनमध्ये टाकण्याची आवश्यकता नाही. तर स्वतःला आपण अणू आहोत, तुच्छ आहोत, पण आपल्याला जी सेवा करण्याची भावना आहे ती आपण वाढवायची आहे. हं, हा गुण आला तर किती आपण फ्री होऊ शकतो. बघा तुम्ही आपण कोणीतरी महान आहोत, त्याच्यानंतर आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे. या जर आपण चेतनेमध्ये राहू, तर आपण किती व्यग्रता राहील आपल्यामध्ये. आपलं स्वाभाविक गुण आहे खरं. जो आत्म्याचा गुण आहे, म्हणजे आत्म्याचा तो स्वभाव आहे सेवा करणं आणि आत्म्याचा हा गुण आहे की आनंदमय अभ्यासात, तर तोच त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. कारण आहे ना, इतरांकडून जर आपण अपेक्षा करत राहिलो, तर ते आपल्या दुःखाचं खूप मोठं कारण बनू शकतं आणि सदैव आपण आहे ना, दुःखी, चिंतित असं राहू शकतो. जो गुण खूप ज्याच्यामुळं खूप आपल्या नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं. हां. तर इथं एक असं हे मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, की जेव्हा आपण इतरांकडून रिस्पेक्ट एक्सपेक्ट करतो, त्यावेळेस आपण जास्त दुःखी बनतो. हां. तर अपेक्षा इतरांकडून जितक्या जास्त तितक्या आपल्याला दुःख प्राप्तीचा संभावना अधिक असणार आहे. हां. आणि भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी म्हणजे महाप्रभूंची जी कृपा आहे, ती जर कृपा आपल्याला त्याचा लाभ करून घ्यायचा असेल, तर निश्चितच ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की स्वतःला निम्न स्तरावरती ठेवणं किंवा स्वतःला एक अ, असं कोणीतरी मोठं नाही, पण आपण दास दासानुदास म्हणजे ही जी भावना आहे, तर त्या भावनेमध्ये स्वतःला ठेवणं, तर हे खूप महत्वाचं आहे. हं. तर महाप्रभूंची कृपा अशा व्यक्तींवर निश्चितच घडून येऊ शकते. हं. तर अमानित्व या अमानी न होण्याबरोबरच इतरांना आपण सन्मान देणं देखील खूप महत्वाचे आहे. हं. तर हे चालणार नाही, की मला पण सन्मान नको, पण मी इतरांचा देखील आदर करणार नाही, इतरांना मान देणार नाही. तर ही गोष्ट आपल्या जे जीवन आहे त्या जीवनामध्ये खूप घातक ठरू शकते. त्याच्यामुळं डोळसपणे आपण या सगळ्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. आपण ज्या दैनंदिन व्यवहार करतो त्याच्यामध्ये या गोष्टींमधून आपण जात आहोत का ते बघायला आपण शिकलं पाहिजे. तर आपण भगवंतांकडे प्रार्थना केली पाहिजे, की आपणहून या इच्छा निघून जायला सुरुवात होऊ शकते जर आपण प्रार्थनापूर्वक. आता प्रार्थना म्हणजे काय? हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तर ही जी प्रार्थना आहे, हा जो मंत्र आहे, तर या मंत्राचा अर्थ देखील हाच आहे, की हे राधाराणी, हे कृष्ण, आम्हाला तुमच्या सेवेमध्ये नियुक्त करा. असं जेव्हा आपण ती प्रार्थनापूर्वक बोलतो किंवा प्रार्थनापूर्वक आपण हरिनाम घेतो, आपल्याला आठवत असेल, की माताजींनी गेल्या वेळेला 3 P बद्दल सांगितलं होतं, की प्रेयर, दुसरं आपण आपलं पोश्चर आणि तिसरं म्हणजे प्रोनाउन्सिएशन. म्हणजे ह्या जे 3 गोष्टी 3 P सांगितले होते, ते खूप महत्त्वाच्या वाटल्या मैत्रिणींनो, की प्रार्थनापूर्वक आपलं हे निवेदन असलं पाहिजे भगवंतांकडे हरिनाम घेताना, की कशा पद्धतीने आपण सेवा करू शकू. त्याच्यानंतर आपला मूड त्या प्रकारचा पाहिजे. जसं राधानाथ स्वामी महाराज म्हणतात, की आपण जसं आईला एखादं बालक आर्तपणे हाक मारतं, त्या पद्धतीने आपण भगवंताला हाक मारली पाहिजे. हं. आणि गुरु महाराज असं सांगतात, की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, की अ, अशा पद्धतीने जर आपण हाक मारली आणि तर ही जी आंतरिक संतुष्टी आहे हृदयातली, ती मायेशी लढण्यासाठी आपल्याला शक्ती देते. बघा ही आंतरिक संतुष्टी जर मिळवायची असेल, तर आपण किती प्रमाणात इतरांकडून अपेक्षा केल्या पाहिजेत विचार करू शकतो आपण सन्मानाच्या किंवा वेगळ्या पद्धतीच्या. तर ज्या वेळेला आपण अमानित होऊ, अदंबित होऊ, अशा प्रकारे
इतरांना सन्मान देण्यास उत्सुक असू आणि इतरांकडून सन्मान घेण्यासाठी अनुत्सुक असू, तर या गोष्टींमुळे एक आंतरिक संतुष्टी हृदयामध्ये निर्माण होते आणि ती संतुष्टी आपल्याला या मायेशी युद्ध करण्यासाठी शक्ती त्याच्यातून मिळत असते. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटत असल्या खूप महान असं त्याच्यामुळं साध्य गोष्टी होणार आहेत. आता अदंभित्व पुढचा जो ज्ञान पद्धती किंवा गुण आहे ते दंभ याचा अर्थ आपण समजून घेऊयात पहिल्यांदा की आसुरिक गुण आहे हा दंभ. हं? तर यासाठी बघा असा आपण एखादी व्यक्ती विचार करत असेल की मी धर्म आचरण यासाठी करेन की ज्यामुळे मी धार्मिक व्यक्ती आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, सगळेजण मला जाणतील की वा वा हे किती एकदम छान धार्मिक व्यक्ती आहेत. अशा पद्धतीच्या हे म्हणून घेण्यासाठी जर एखादी व्यक्ती धर्माचं पालन करत असते, तर हे म्हणजे पूर्णपणे एक दंभ आहे. म्हणजे ती जी भावना, त्या भावनेपासून जेव्हा आपली मुक्ती होईल, म्हणजे धर्माचे अनुसरण का करायचं हे आधी आपण जाणून घेतलं, ते ज्ञान घेतलं आपण, की धर्माचा उद्देश काय आहे, की भगवंतांना जाणणे, भगवंताची प्राप्ती करणे, त्यांचे प्रेम प्राप्त करणे. भक्तिमय क्रियेमध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की आपले जे हेतू आहेत, हां, आंतरिक हेतू आणि बाह्य हेतू, बाह्य दृश्य हे एकसारखं असलं पाहिजे. हां, तर म्हणजे इतरांकडून सन्मान घेणे किंवा आपण एक धार्मिक व्यक्ती आहेत म्हणून नावाजलं जाण्यासाठी जर आपण धर्माचरण करत असू, तर ती दांभिकता आहे. परंतु भगवंताचं प्रेम प्राप्त करण्यासाठी, भगवंतांना जाणून घेण्यासाठी आपण जर धर्माचरण करत असू, तर निश्चितच ती गोष्ट म्हणजे खूप सुंदर अशी गोष्ट आहे, जी भगवंत प्राप्तीसाठी आपल्याला सुकर होऊ शकते. त्यांचं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला सोपं जाऊ शकते. हं. आता हा खूप गंभीर विषय आहे तसं बघायला गेलं तर. तर हरिनामाबाबतीत देखील हे लागू कसं होऊ शकतं? तर एक छान भजन आहे, रे दुष्ट मन तुम्ही किसेर वैष्णव प्रतिष्ठार घरे निर्जन न करे तव हरिनाम केवल कैतव. कैतव म्हणजे ढोंग. हा, इतकं सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे आचार्यांनी, की प्रतिष्ठेसाठी खूप मोठे भक्त म्हणून घेण्यासाठी जर आपण जन्म मात्र किंवा देखावा करत असू सेवेचा, नामस्मरणाचा किंवा इतर गोष्टींचा, तर ते आपल्यासाठी खूप घातक गोष्ट असणार आहे. हं? तर आंतरिक खोकला पण ज्याला म्हणतो आपण, एक पोकळपणा, दांभिकता. आणि असं जर आपण नाही करत, तर आपण आता आपण बघू एक छोटंसं उदाहरण सांगूयात. एक छोटंसं याच्यातून चर्चेतून आपल्याला हे कळू शकतो, की आपण जी चपाती भाजी खातो किंवा आपण आज आंबे किती खाल्ले, चपात्या इतक्या खाल्ल्या, आपण दाखवतो का? किंवा आपण ते दुसऱ्यांना सांगतो का? हां? आपण जेवण का करतो, भोजन का करतो? की आपलं पोषण व्हावं म्हणून साठी. हां? तर आपण हा विचार करू शकतो दैनंदिन याच्यामध्ये, की आपण दाखवण्यासाठी आपल्या या भक्ती मार्गावरती चाललेलो आहोत, की आपल्या खऱ्या अर्थानं आपलं हृदय निर्मळ होण्याच्या प्रक्रियेसाठी आपण या मार्गावरती चाललेलो आहोत. कारण भजन आणि भोजन ह्या गुप्तच असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी. हां, त्याचा विनाकारण देखावा नको. अर्थात आपण इतरांना प्रेरणा देण्यासाठी या सगळ्या गोष्टींची चर्चा करू शकतो. बघा मगाशीच सांगितल्याप्रमाणे, की नकारात्मक झोनमध्ये आपण आपल्याला टाकायचं नाही. तर इतरांना इन्स्पिरेशन जर मिळत असेल या गोष्टीने तर चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या आंतरिक मनामध्ये काय खलबली चाललेली आहे ती गोष्ट भगवंताला समजत असते परमात्म्या रूपाने. गुरूंना देखील कारण गुरूंचं आणि परमात्म्याचं खूप घनिष्ठ कनेक्शन असतं. त्याच्यामुळे त्यांना देखील त्या गोष्टी समजून येत असतात. त्याच्यामुळे आपण आपलं हृदय निर्मळ करण्यासाठी हा गुण आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. जसं बाहेर वागू तसं अंतःकरणात देखील आपले तसे विचार असले पाहिजेत आणि त्याचबरोबर दंभ म्हणजे देखावा विनाकारण या गोष्टीचा नसावा. आणि आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण भक्तीचं पोषण होण्यासाठी आपण या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. हां. आणि भगवंताबद्दल प्रीती वाढावी यासाठी या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. हं. आता आपण एवढं करू शकतो, की समजा आपली अथॉरिटी आहे त्यांना आपण हे सांगू शकतो, की ही सेवा मी या प्रकारे केली किंवा त्या प्रकारे केली. कारण आपल्याला देखील प्रोत्साहनाची गरज असते. परंतु ही भावना देखील खूप महत्त्वाची आहे, की केवळ देखाव्यासाठी या गोष्टी कोणी करू नये. हां. तर दंभ म्हणजे काय, की केवळ ख्याती, प्रसिद्धीसाठी एखादी गोष्ट करणे. हां. बाह्य रूपाने, बाह्य रूपाने. हां. जर या गोष्टी
असतील तर निश्चितच आपल्या भक्ती मार्गावर नक्कीच अडथळे येण्याची शक्यता असते. बाहेर एक आणि आत एक हा खूप मोठा गुण आहे. असं मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, की सरळता हृदयाची खूप महत्वाची आहे. तर अहिंसा पुढचा जो गुण आहे तो अहिंसा थोड्याच वेळात आपण पूर्ण करत आहोत. तर अहिंसा तर इतरांना पीडा न देणे. हिंसेचा अर्थ हा आहे, की दुसऱ्यांच्या चेतनेला दूषित करणे. बघा किती सुंदर रीतीने प्रभुपादांनी या ठिकाणी तात्पर्यामध्ये अर्थ देखील दिले आहेत. तर डिटेलमध्ये तुम्ही हे सगळेजण आपण आपल्या चांगल्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण परत वाचू शकतो, की हिंसेचा असा अर्थ आहे, की दुसऱ्याच्या चेतनेला दूषित करणे म्हणजे चुकीचे दृश्य दाखवणे किंवा चुकीची चर्चा करून एखाद्याची मती भगवंतांवरून हलवणे. हां, ही त्या व्यक्तीप्रती केलेली खूप मोठी हिंसा आहे. आणि प्रचार न करणे ही देखील हिंसा असू शकते. कारण एखाद्या व्यक्तीला जर सहजगती आपण सांगितलं, तर तिचं जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होऊ शकण्याची शक्यता खूप दाट आहे. बघा, परंतु एखाद्या व्यक्तीला जर हे सांगत नसू आपण, तर त्या व्यक्तीचा जो आत्म्याचा जो भगवंताची जी हाक आहे, तर ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. हां, तर ते देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता शांती अर्थात पुढचा जो साधन सांगितलं आहे. तर त्याच्या आधी की हिंसा म्हणजे हे सुद्धा असू शकतं, की भोगाबद्दलची अ, किंवा भोग भोग इंद्रियांच्या बद्दलची अशा प्रकारची चर्चा करणं, इंद्रिय भोगांबद्दलची चर्चा करणं किंवा त्या उद्युक्त करण्यासाठी एखाद्याला अ, तसं प्रयत्नशील असणं, हे देखील त्या व्यक्तीवरची अहिंसा आहे. कारण भगवंताच्या भक्तीमध्ये कदाचित ती व्यक्ती येऊ घातली असती. परंतु एखाद्या व्यक्तीच्या सांगण्याने किंवा चुकीच्या बोलण्याने त्या व्यक्तीला भगवंतांपासून लांब नेणे खूप मोठी हिंसा आपण त्या व्यक्तीच्या म्हणजे आत्म्याच्या बरोबर करत आहोत असं त्याचा अर्थ आहे. हे न करणं आणि भगवंताबद्दलच त्या व्यक्तीला ज्ञान देणं हे खूप मोठं अहिंसेचं कार्य आहे. तर शांती अर्थात सहनशीलता अर्थात सहिष्णुता अमानित्व आणि शांतीत काय फरक आहे आपण समजून घेऊया. प्रथम जर मान मिळाला नाही तर ती एक वेगळी गोष्ट आहे आणि अपमान झाला ही एक वेगळी गोष्ट आहे. तर त्याला सहन करणे म्हणजे सत्कार मिळतोय तर इथंच थांबूयात आणि अपमान होतोय तर या ठिकाणाहून आपण निघून जाऊयात. ही जी भावना असते ना, तर ती भावना त्या प्रकारची म्हणजे जिथं चांगलं म्हटलं जातं, चांगलं बोललं जातं, त्या ठिकाणी आपण थांबतो, रेंगाळतो. तसं न करता आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची आहे. जरी काही वाईट-साईट अनुभव आपल्याला मंदिरामध्ये आले, तरी सुद्धा भगवंतांच्या प्राप्तीसाठी आपल्या गतजन्मांच्या कर्मामुळं कदाचित ह्या गोष्टी किंवा आपल्या चुकीच्या कृत्यांमुळं अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतोय. हे समजून घेऊन आपण जर भक्ती मार्गामध्ये, सेवेमध्ये आपलं आपण व्यवस्थितरित्या जसं गुरु महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने जात राहिलो, तर ती गोष्ट जास्त आपल्यासाठी हितकारक आहे. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आणि जर हा गुण आपल्यामध्ये येत असेल, तर भगवंत त्यामुळे निश्चितच प्रसन्न होतात. बघा, आपला आपला खरा उद्देश जीवनाचा हाच आहे, की भगवंताची संतुष्टी करणं. मग ते जर प्राप्त होत असतील, तर या सगळ्या गोष्टींचा त्याग आपण म्हणजे वाईट भावनांचा त्याग आपण करायला पाहिजे. कारण आपल्याला हे जाणीव होत आहे, की कुठल्या गोष्टींचा स्वीकार आपण करावा आणि कुठल्या गोष्टींचा त्याग आपण केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करणं गरजेचं आहे, की अपमान प्रत्येकालाच खराब वाटतं. अर्थातच हे प्रत्येकाचा स्वभाव आहे, की अपमान कोणालाच आवडत नाही, खराबच वाटणार तर आपण इतरांचा कसा मान ठेवू याबद्दल जर आपण आपली थॉट प्रोसेस असेल जरी आपला अपमान झाला तरी इतरांचा सन्मान करण्याची भावना जर आपल्या हृदयामध्ये असेल तर आपली निश्चितच प्रगती आपण करत आहोत हा त्याचा अर्थ होतो. आता आपण बघितलं की हरिदास ठाकूर किती शुद्ध भक्त होते भगवंतांचे नित्य पार्षद. तर त्यांना किती अपमानजनक परिस्थितीतून नेहमी जावं लागलेलं होतं. ते किती प्रसिद्ध होते, सुप्रसिद्ध होते. नामाचार्य होते. तरी सुद्धा त्यांना 22 बाजारामध्ये घेऊन जाऊन त्यांना फटक्यांनी मारलेलं आहे तिथल्या गुलामांनी. तर आपण हे अ, चैतन्य चरितामृत किंवा भागवतमध्ये या गोष्टी बघू शकतो. कशा प्रकारचे हे हे जे भगवंताचे भक्त आहेत, जे भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत, त्यांचं वर्तन हे कशा प्रकारचं हायेस्ट गोष्ट आपण बघू शकतो आणि या गोष्टीचं चिंतन केल्याने आपल्या मनामध्ये देखील ती भावना येऊ शकते, की
कशा पद्धतीने या लोकांनी आचरण केलेलं आहे विपरीत परिस्थितीमध्ये. तर उद्धवजी जेव्हा भगवंतांना हा प्रश्न विचारतात, की ते म्हणतात, की जे मनीषी जाणत आहेत, की तो भगवंतांना ते विचारतात, की "हे भगवंता, मनीषी म्हणजे ते जाणतात, मनीषी म्हणजे मुनी किंवा ते जाणतात, की मी हे शरीर नाही. हं. तरी देखील त्यांचा अपमान झाला, तर ते अ, क्षुब्ध होतात. म्हणजे प्रॅक्टिकल प्रश्न विचारतायत उद्धवजी भगवंतांना. तर हे भगवान तुम्ही मला एक सांगा, की तुमचे जे भक्त आहेत, ते कसे काय हे अपमान वगैरे सहन करू शकतात? भगवंतांना ते प्रश्न विचारतात हां. तर भगवंत सांगतात त्यांना, कृष्ण काय सांगतात, की हे जे शुद्ध भक्त आहेत किंवा ज्यांचे माझे जे भक्त आहेत, बघा किती अभिमानाने भगवंत या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. माझे जे भक्त आहेत ना, त्यांची मती माझ्या माझ्या नामामध्ये, त्याच्यानंतर माझ्या रूपावरती, त्याच्यानंतर माझ्या गुणांचं आस्वादन करण्यामध्ये लागलेली असते. त्याच्यामुळे हे मान आणि अपमान याचं काही त्यांना देणं-घेणं राहत नाही. आपण आपलं प्रॅक्टिकल उदाहरण हे बघू शकतो, की एखाद्या व्यक्तीने जर हेडफोन लावलेले असतील आपल्या कानामध्ये, तुम्ही अनुभव घेऊ शकता, की कानामध्ये हेडफोन लावलेले आहेत आणि एखादं लेक्चर आपण ऐकतोय आणि समोर एखादी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आपल्याला शिव्यागाळी करतीये किंवा काही बडबड करतीये. आपलं अजिबात त्या व्यक्तीकडे लक्ष नाही. आपण कदाचित स्माईल पण देऊ त्या व्यक्तीला, जी आपल्याला शिव्या देतीये किंवा काय, काय बोलतीये. कारण आपलं जे कानामध्ये काय लावलेलं आपण हेडफोन लावलेले आहेत आणि आपलं कनेक्शन कुठं झालंय त्या कथेशी झालेलं आहे. मग जेव्हा अशा प्रकारचं कनेक्शन आपलं भगवंतांच्या कथेशी, भगवंताच्या नामाशी, त्याच्यानंतर भगवंतांच्या गुणांची, भगवंतांचे जे अ, भक्त आहेत, त्यांचा गुणगौरव करण्यामध्ये जर लागलेला असेल, तर या सगळ्या गोष्टींचे आपल्याला तमा राहत नाही. तर जेव्हा हायर टेस्ट आपल्याला प्राप्त होती, तेव्हा लोअर टेस्ट आहे ना निघून जाते. छोटंसं उदाहरण आहे, की जेव्हा आम्ही वृंदावनला गेलो होतो पहिल्यांदा, तर त्यावेळेला ना तिथली जी वानरं होती ना माकडं, ती चष्मा पळवून न्यायची लोकांचा. झटक्यात ती पण चष्मा वगैरे पळवून न्यायची. मग त्यावेळेला ना, ती चष्मा घेऊन अशी वरच्या मजल्यावरती जायची आणि लोकांना चष्मा नाही म्हणल्यानंतर ते त्या वानराच्या मागे जायचे. तर तिथे ते गाड्यावरती केळी विके असायचे ना विक्रेते. तर ते केळी विकायचे आणि मग ते म्हणायचे, की "तुम्ही ते केळ त्या वानरांना टाका. त्याच्यानंतर ते चष्मा देतील तुम्हाला." तर इथं आपण बघू शकतो, की ज्यावेळेला केळी टाकले जायची त्या वानरांना, ती झेलायची ती केळी आणि त्यावेळेला ती चष्मा जो असायचा, जो त्यांनी तोडला असता, फोडला असता, तो चष्मा अलगद त्या खाली टाकून द्यायची. हं. तर आपण इथून एक बघू शकतो, की ज्यावेळेस चांगली गोष्ट मिळाली त्यांना, खाण्याची गोष्ट मिळाली, त्यांना चष्म्याचा काय उपयोग आहे? खाण्याची गोष्ट मिळाली त्यावेळेस त्यांनी तो चष्मा सोडून दिला. अर्थात वृंदावनमधली ती वानरं आहेत, ती आपला दृष्टिकोन बदलतायत. तो चष्मा त्यांना आपल्याला देतायत, की जेव्हा तुम्हाला हायर टेस्ट मिळते, त्यावेळेस ती लोअर टेस्ट, इंद्रिय भोगाची टेस्ट तुम्ही सोडून दिली पाहिजे. म्हणजे ही गोष्ट आपोआप घडत असते. जेव्हा चांगलं ज्ञान, भगवंताबद्दलचं ज्ञान, भगवंताच्या सेवेबद्दलचं ज्ञान, सेवा आपल्याला मिळतात, तेव्हा ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपोआपच भौतिक इच्छांच्या किंवा इंद्रिय भोगाच्या इच्छा आपल्या आपोआपच कमी होऊन जातात. मग या गुणांचं श्रवण केल्याने त्या गुणांना हृदयामध्ये धारण करण्याची इच्छा निर्माण होते आणि आपण त्या प्रकारची विचार प्रक्रिया आपली सुरू होत राहते. आता पुढचं जे आहे आर्जवम अर्थात सरळपणा म्हणजे कपट करण्याच्या वृत्तीचा अभाव. सरळ व्यवहार. तर हा खूप महत्त्वपूर्ण आहे. हं. कारण एखादी छल कपट व्यक्ती करणारे किंवा पॉलिटिक्स करणारे असेल, तरी देखील आपण सरळ व्यवहार केला पाहिजे. तर हे का बरं? तर हर जीवेर म्हणजे प्रत्येक जीवेर सन्मान करे, कारण कृष्णेर अधिष्ठान. प्रत्येकाच्या जीवामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतांचं अधिष्ठान असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचा सन्मान आपण केला पाहिजे. कारण जरी एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट व्यवहार करत असेल, तरी तिचा सन्मान आपण केला पाहिजे. ह्याचं कारण हे आहे, कारण त्या व्यक्तीच्या हृदयात देखील भगवंत निवास करत असतात. त्याच्यामुळं ही गोष्ट खूपच महत्वाची आहे आणि आपल्या जीवनामध्ये देखील आपण ही अंगीकारली पाहिजे. आता तसं बघायला गेलं तर डिप्लोमसी ही गोष्ट कृष्ण सेवेत कशी वापरता येते? मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं, की इतरांना सन्मानित करण्यासाठी. जरी आपल्या हृदयामध्ये सन्मान नसेल कदाचित आता त्या व्यक्तीबद्दल, तरी देखील आपण त्या व्यक्तीचा कमीत कमी वरकरणी देखील सन्मानाची सवय आपण लावून घेतली पाहिजे.
हां, तर सनातन गोस्वामींचं छोटंसं उदाहरण आपण बघू शकतो, आठवू शकतो, स्मरण होऊ शकतं, की तो जो मुस्लिम शासक होता, तर तो त्यांच्या घरी जेव्हा आला ते भागवतम वाचन करत होते आणि त्यांना सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींना त्यांनी खूप मोठ्या मंत्र्याचं पद दिलेली होती. परंतु यांची ओढ आता ते भगवंताची शुद्ध भक्त असल्यामुळे ओढ सगळी भागवत विधी आणि याच्याकडे होती. भगवंतांचं एकमेकांमध्ये चर्चा करण्यात. जेव्हा आजारी असल्याचं सोंग त्यांनी केलेलं होतं आणि ते बघण्यासाठी तो जो मुस्लिम शासक आहे त्यांच्या घरी येतो. तर त्यावेळेस ते उठून उभं राहतात आणि त्यांना सन्मानित करतात सनातन गोस्वामी, की "आप तो जिंदा पीर हो." म्हणजे तुम्ही तर एक जिंदा पीर आहात, मोठे महान संत आहात. तर प्रत्येकाचा सन्मान हा आपण केला पाहिजे. कारण आपण मगाशी बघितलं, की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचं अधिष्ठान असतं. ही भावना आपल्या हृदयामध्ये वाढवण्यासाठी, आपल्या हितासाठी या सगळ्या गोष्टी आपण करायला शिकलंच पाहिजे. हां. तर नित्यानंद प्रभू कशा प्रकारचा प्रचार करायचे त्याचं स्मरण या ठिकाणी होतंय, की ते दरवाजाला पहिल्यांदा खटखटायचे. त्याच्यानंतर समोर आलेल्या व्यक्तीला दंडवत करायचे. बघा नित्यानंद प्रभू म्हणजे साक्षात बलरामजी आहेत. आदी गुरु आहेत. हां, ते कशा पद्धतीने प्रचार करायचे तर दरवाजा ठोठावल्यानंतर व्यक्ती समोर आले, की पहिल्यांदा तिचे चरण कमळ पकडायचे आणि तिला सांगायचे, की तुम्ही खूप महान व्यक्ती आहात. हां, तर तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरणाचा आश्रय घ्यावा. अशी ते त्यांना विनंती करायची, विनवणी करायची. हां. तर आम्ही बुक डिस्ट्रिब्युशनला जात असायचो. श्रीजी पूजा माताजी सोबत असायच्या. छोटासा अनुभव आहे तो. पण मला खूप वाटतं, की बुक डिस्ट्रिब्युशनच्या वेळेला हे सगळे अनुभव आपल्याला येत असतात. आणि त्यावेळेला आपली मानसिकता जेव्हा आपण ह्या श्लोकाचं स्मरण करू ना, त्यावेळेस निश्चितच आपल्याला खूप छान अनुभव हा बुक डिस्ट्रिब्युशन खूप छान होऊ शकतं प्रभुपादांच्या कृपेने. तर श्रीजी पूजा माताजी काय करायच्या, समोर व्यक्ती आले ना, त्याच्या पाया पडायच्या. तर हे बघून मला इतकं नवल वाटायचं ना, या सगळ्या गोष्टी. तर त्या त्याच्या त्यांच्या पाया पडायच्या. अक्षरशः नमस्कार करायच्या आणि त्यांना म्हणायच्या, की आम्ही हे द्यायला आलेलो आहोत भगवद्गीतेचं सांगायला आलेलो आहोत, की भगवंताची वाणी कशी आहे. आणि ते बघून मला इतकं आश्चर्य वाटायचं आणि समोरच्या व्यक्तीला देखील खूप आनंद वाटायचा, की अरे हे माझ्या पाया पडले. म्हणजे मला हे सांगायचंय त्याच्यामध्ये, की माताजी किती सुंदर रीतीने या गोष्टींचं अनुशीलन करतात आणि त्याचा परिणाम काय व्हायचा, की ती व्यक्ती ना जे काही सांगितलं जायचं, आम्ही जे काही सांगायचो गीतेबद्दलचं, ते ऐकण्यासाठी ती तत्पर असायची आणि तिच्याकडे भगवद्गीता असली तरी आणि नसली तरी ती स्वीकारण्यासाठी तयार असायची. कारण ती ना माताजींचं ते आचरण बघून आम्ही जसं थक्क व्हायचो तसंच ती व्यक्ती देखील थक्क व्हायची. तर हा खूप सुंदर अनुभव त्यावेळेला आला, की इतरांना सन्मान देण्याची जी वृत्ती आहे, तर ती कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये जोपासली आहे. हं. तर ही स्वाभाविक गोष्ट आहे. कारण विचार करा, की आपण जर आपल्याला प्रचार करताना जर कोणी म्हणलं, की तुम्ही भोगी आहात. बघा, एखाद्या व्यक्तीने सांगितलं. मग आता त्यांना ज्ञान आहे. समजा एखादी आपल्याला काही भक्तीबद्दल माहिती नाही हां. आणि एखादी व्यक्ती आहे जिला सगळं कृष्ण भावना, प्रभुपादांचं सगळं माहिती आहे तिला आणि ती आपल्याकडे प्रचार करायला आली आणि ती त्यावेळेस म्हणली आपल्याला, तुम्ही खूपच भोगी आहात हो. हे सगळ्या गोष्टी हे इथंच राहणार आहेत. आणि आपण आत्मा आहोत. आपण निघून जाणार आहोत. तर आपण ऐकण्यासाठी उत्सुक होऊ का? असं कोणी म्हणणार नाही बरं का. कृष्ण भावनेमध्ये ज्या व्यक्ती आहेत, असं कोणी म्हणणार नाही. पण एक इमॅजिन करू शकतो आपण, की जर असं आपल्याला कोणी म्हणलं, की तुम्ही खूप भोगी आहात आणि खूप कर्मी आहात तुम्ही. हे काय प्रकारचे कर्म तुम्ही करताय? फक्त तुमच्या इंद्रिय भोगासाठी सगळी धडपड चालली आहे का? अशा प्रकारचं जर आपण बोललं, तर आपण किती प्रकारे कशाप्रकारे प्रचार करू शकतो? अर्थात हे कुणी कोणाला बोललेलं नाही किंवा बोलत नाहीये. खूप छान पद्धतीने भक्त प्रचार करत असतात, खूप सन्मान देतात, प्रसाद देतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक विचार आपण करू शकतो, की अशा पद्धतीने जर आपल्याला कोणी बोललं, तर की तुम्ही कर्मी आहात, तुम्ही का एवढं सगळ्या गोष्टी करताय? तर आपण समोरच्यांचं काहीच ऐकून घेणार नाही. म्हणजे ही जी भावना आहे की थोडीफार सन्मानाची किंवा इतरांची आदान-प्रदान करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याची किंवा भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. भगवंताचं प्रतिष्ठान, अधिष्ठान हृदयामध्ये आहे समोरच्या व्यक्तीच्या. या भावनेने जर आपण गेलो तर निश्चितच ती व्यक्ती, समोरची व्यक्ती आहे, तर ती आपण जे काही सांगायला आलोय, प्रचार करायला आलोय, त्याचा निश्चितच स्वीकार करेल आणि या भावनेमुळं बघा प्रभुपादांचं हे कार्य जे आहे,
त्या कार्यामध्ये आपण सहभागी झालो आणि एखाद्या व्यक्तीला कृष्ण भावना देण्यासाठी आपण खूप छान पद्धतीने अ, जाऊ शकतो त्या व्यक्तीकडे आणि ही भावना हृदयामध्ये ठेवली की त्या व्यक्तीला ही व्यक्तीला आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी ती मदत करायची आहे किंवा असिस्ट करायचं आपल्याला गुरु महाराजांना, तर आपण खूप छान पद्धतीने त्या व्यक्तीला कृष्ण भावनामध्ये आणू शकतो आणि रिलेशनशिप वरती देखील या गोष्टीचा खूप प्रगाढ असा परिणाम होत असतो हा. कारण आपसातलं सहकार्य जे आहे, तर ते सहकार्य बघून प्रभुपाद म्हणतात ना, की तुम्ही एकमेकात जे सहकार्य करता, त्याच्यामुळे मी संतुष्ट होऊ शकतो हा. तर या सहकार्यामध्ये प्रभुपाद आशीर्वाद देत असतात, गुरु महाराजांचे आशीर्वाद मिळत असतात. आता आपण तसं बघितलं की वसुदेवजी कंसाबरोबर कशा पद्धतीने डिप्लोमसी करतात ज्यावेळेस आकाशवाणी होते, की ते साम, दाम, दंड, भेद, नीती या सगळ्यांचा म्हणजे उपयोग करून घेतात आणि त्यांना सांगतात, प्रॉमिस करतात वगैरे सगळ्या गोष्टी, की तू कंस खूप महान आहेस आणि अशा पद्धतीचं तुझं वागण्यामुळं तुझी कीर्तीला कलंक पोहोचेल वगैरे सगळ्या गोष्टी बोलतात ते. परंतु नंद महाराजांबरोबर जेव्हा ते आदान-प्रदान करतात, त्यावेळेस त्यांचं एकही गोष्ट अशा पद्धतीची नसते, की बोलताना वेगळं आणि वागताना वेगळं. तर ते सरळता जी हृदयाची आहे ना, ती वैष्णवांच्यामध्ये असली पाहिजे. ज्याच्यामुळं रिलेशनशिपवरती खूप छान त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. साधना आणि आपल्या सेवांवरती सुद्धा या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. तर या सगळ्या साधनांमुळं म्हणजे हे जे साधनं दिली आहेत भगवंतांनी या ठिकाणी, तर अनुशीलन केलं जर आपण या गोष्टींचं अर्थात भक्तीमध्ये आपण जर प्रयत्न केले या गोष्टींसाठी तर नक्कीच आचार्य उपवास उपासना अर्थात प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे, तर ह्या गोष्टी आपल्याला सहज सुलभ होऊ शकतात आणि ते जे ज्ञान आहे, जे ज्ञान आध्यात्मिक गुरु आपल्याला देत असतात हा, तर ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये त्या ज्ञानाचं प्रगटीकरण होऊन प्रत्यक्षात ते ज्ञान उतरवण्यासाठी आपल्याला खूप छान पद्धतीने एक ब्लेसिंग म्हणतो ना आपण, ब्लिस ती मिळू शकते हा. तर ज्ञान प्रदान करणारे गुरु महाराज किंवा प्रभुपाद यांची हृदयपूर्वक सेवा करणं हा, तर या सगळ्या उपदेशांचं पालन करणं आणि प्रामाणिकपणे पालन करणं, न ती इतरांना दाखवण्यासाठी किंवा इतरांना काय म्हणतो प्रभावित करण्यासाठी, तर आपलं गुरूंनी आपल्याला ही आज्ञा दिलेली आहे आणि त्याचं पालन आपल्याला करायचं जेणेकरून गुरु संतुष्ट होतील. याकरिता या भावनेने आपण ह्या सगळ्या आदेशांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. आणि 16 माळा जप करणं किंवा जे हरिनाम जे आहे हे जर आपण खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे केलं तर या सगळ्या गोष्टी जसं गायी मागं वासरू चालत जातं त्या पद्धतीने हे सगळे जी ज्ञान पद्धती आता भगवंतांनी दिलेली अमानित्व, अदंभित्व, अहिंसा या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत आपल्या हृदयामध्ये येऊ शकतात हा. आणि जसं गुरूंनी आज्ञा दिली आहे की तुलसी समोर बसून जप करा, तर या सगळ्या गोष्टींनी आपण प्रभुपादांना देखील प्रसन्न करू शकतो हा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपण हरिनाम चांगल्या पद्धतीने घेऊ, प्रामाणिकपणे जसं आपल्याला सांगितलं प्रयत्न करू, प्रयत्नशील असू, तसं आपलं हृदय शुद्ध होत जाईल. आणि जसं सांगितलं की गुरु महाराज नेहमी म्हणतात की गुड डॉग आणि बॅड डॉग दोन्ही प्रवृत्ती आपल्यामध्ये आहेत. सुराच्या प्रवृत्ती, दांभिकता आपल्यामध्ये आहे. इतरांकडून सन्मान घेण्याची आशा, लौल्यम आपल्यामध्ये आहे. परंतु जसं का आपण एखाद्या चांगल्या कुत्र्याला खाद्य देत असू, तर ते चांगलं कुत्रं आपलं राखण करण्यासाठी उपयुक्त पडू शकतं. त्याची शक्ती वाढेल. आणि जर वाईट कुत्रं आहे, तर त्याची जर चावणारं कुत्रं आहे, तर त्याला आपण खाद्य देत असू म्हणजे जे दुर्गुण आहेत आपले, तर त्याला आपण पोषक असं वर्तन करत असू, त्याला पोषक असं आपलं विचारधारा असेल, तर वाईट गुणांचा प्रभाव आपल्यावरती जास्त होऊ शकतो आपल्यातल्याच. म्हणून जे आपल्यातले चांगले गुण आहेत, तर ते गुरु महाराजांच्या कृपेने आणि अशा प्रकारचं अनुशीलन करून आपण वाढवू शकतो आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये या सगळ्या गुणांचा शिरकाव आपल्यामध्ये होऊ शकतो आणि हळूहळू का होईना आपली त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते. तर शेवटच सांगते की प्रभुपादांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं की हाऊ कॅन आय प्लीज यू? तर प्रभुपादांनी विविध ठिकाणी विविध उत्तरे दिली आहेत. पण एक खूप महत्वाचं इथं आपली चर्चा करण्यासाठी वाटलं म्हणून सांगते, की विविध प्रकारे प्रभुपादांनी विविध ठिकाणी विविध उत्तरं दिलेली आहेत, की विग्रह सेवा चांगली करा, बुक डिस्ट्रिब्युशन चांगली करा. परंतु प्रभुपादांनी एका ठिकाणी सांगितलं, की कृष्ण प्रेम जागृत होत आहे. हे जेव्हा गुरु पाहतात, तुमच्यामधील कृष्ण प्रेम जागृत होत आहे. हे जेव्हा गुरु पाहतात, तेव्हा ते अधिक संतुष्ट होतात. हे कृष्ण प्रेम प्राप्त करण्याचा
हा एक मार्ग आहे, ही एक साधन आहे. हे सगळ्या गुणांचं अनुशीलन आपण करणं. हं. तर आचार्य उपासना म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण 2 मिनिटात वाचन करून थांबूयात, की आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करण्याबाबत सांगायचे तर प्रामाणिक आध्यात्मिक गुरु स्वीकारणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या मार्गदर्शनातून आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करणे अशक्य आहे. बघा प्रभुपाद या ठिकाणी सांगतात आणि मनुष्याने पूर्ण विनम्रतेने आध्यात्मिक गुरुला शरण जावे आणि त्यांची सेवा करावी, जेणेकरून आपल्या शिष्यावर कृपा वर्षाव करण्यासाठी गुरु प्रसन्न होतील. दररोज आपण जे गातो गुरु अष्टक त्याच्यामध्ये ते सांगितलेलंच आहे, की यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादात न गती कुतोपी. तर प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यामुळे जर त्याने आपल्या शिष्यावर कृपावर्षाव केला तर शिष्याने जरी नियामक तत्वांचे पालन केले नाही तरी त्याची तात्काळ प्रगती होते. किंवा जो हास्य राखून न ठेवता गुरुची सेवा करतो त्यासाठी नियामक तत्वाचे पालन करणे सहज सुलभ होते. बघा आपण काही विरोधी उदाहरणं सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, की कर्ण जेव्हा त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांना खोटं सांगितलं, की मी ब्राह्मण आहे आणि क्षत्रिय असून देखील खोटं सांगितलं. त्यावेळेला अ, सगळं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. परंतु जेव्हा त्यांची परीक्षा बघण्यात आली, तेव्हा गुरूंना समजलं, की हा क्षत्रिय आहे आणि माझ्याशी खोटं बोलून ह्याने ज्ञान अर्जित केलंय. त्यावेळेस त्यांना शाप मिळाला, की ज्यावेळेला खरी गरज असेल, त्यावेळेस सगळ्या ज्ञानाचा तुला विसर पडेल. म्हणून साठी गुरूंची जे आज्ञापालन आपण करायचं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, सरळता या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण केला पाहिजे. आणि महाभारतात जी उपमन्यूची स्टोरी आहे, की गुरु त्यांना सांगतात ती खूप मोठी स्टोरी आहे, पण 2 मिनिटात आपण बघणार आहोत, की अ, तो खूपच असा जाड होता उपमन्यू आणि त्याला गुरु सांगतात, की तुझा आहार तू कमी करायला पाहिजे. अशा पद्धतीने त्याचा आहार कमी केला जातो. भिक्षा दिलेलं तो पहिल्यांदा सगळं खायचा. परंतु गुरूंच्या आज्ञेचं पालन करत ना अ, तो सगळ्या गोष्टी कमी-कमी करत येतो त्यांचा. गुरूंकडे ते भिक्षा द्यायचा आणि त्याच्यानंतर गुरु जेवढं देतील तेवढंच तो स्वीकारायचा. तर असं होतं की एकदा भिक्षेमध्ये काही मिळत नाही आणि त्याच्यानंतर त्याला खूप भूक लागलेली असते, सेवा पण करायच्या असतात. तर तो पानं खातो जंगलामध्ये सेवा करायला गेलेला असताना. तर ती पानं विषारी असतात, तर तो विहिरीमध्ये पडतो. तर इकडं बरीच मोठी स्टोरी आहे ॲक्चुअली ती. पण इकडं गुरु आणि त्यांचे जे शिष्य आहेत ते सगळे त्यांच्या शोधार्थ येतात आणि जेव्हा त्यांना कळतं, की हा एवढी तपस्या करतोय, एवढी सेवा करतोय माझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी, तर गुरु त्याच्यावरती एवढे संतुष्ट होतात आणि त्याला विहिरीतून वरती काढतात आणि प्रेमाने त्याला गुंजारतात आणि त्याला वरदान देतात, की तुझ्या हृदयामध्ये हे जे ज्ञान आहे ते सदैव प्रकाशित राहील. याच पद्धतीने आपल्याला हे पण उदाहरण माहिती आहे, की सांदीपनी मुनींकडे ज्यावेळेला श्रीकृष्ण आणि सुदामा हे ज्ञान घेत होते आणि त्यावेळेला सांदीपनी मुनींनी त्यांना जी आज्ञा दिलेली होती, की त्यांच्या यज्ञाकरता लाकडं गोळा करायची होती आणि ते लाकडं गोळा करण्यासाठी गेलेले होते आणि भर पावसामध्ये अ, जेव्हा खूप प्रचंड पाऊस आला त्या ठिकाणी त्या दोघांनी सहकार्याने ती लाकडं गोळा करून ती मोळी पण त्यांच्यासोबत ठेवलेली होती आणि एका झाडाचा आश्रय घेऊन ते थांबलेले होते. तर रात्रभर ही मुलं आली नाहीत म्हणून सांदीपनी मुनी मुलांबरोबर त्यांच्या शोधार्थ गेले आणि तेव्हा जेव्हा त्यांनी ते पाहिलं, की हे दोघांनी सहयोगाने ही सेवा पार पाडली आहे आणि एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये ही सगळी सेवा करत आहेत. तेव्हा सांदीपनी मुनी अर्थातच त्यांच्यावरती खूप संतुष्ट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला, की तुमचे जे शब्द येतील तुमच्याकडून ते नित्यनवायमान असतील आणि खूप प्रभाव असा त्या शब्दांचा असणार आहे. अर्थात भगवंतांना त्यांनी आशीर्वाद दिला. परंतु भगवंताचे सगळेच गुण भगवंतांमध्ये आहेत. परंतु याच्यातून भगवंत हे शिकवत आहेत किंवा सुदामाच्या यांच्या माध्यमातून, की कशा पद्धतीने हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं जर आपण या साधनांचा वापर केला. हे जे अमानित्व आहे, अदंभित्व आहे, अहिंसा, त्याच्यानंतर आर्जवम म्हणजे सरळपणा हृदयाचा आणि त्याच्याबरोबर गुरूंकडे नम्रतेने जाणे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाय. या प्रकारे एखाद्या म्हणजे माझ्यामध्ये यातल्या कुठल्याच गुणांचा अंश नाहीये. परंतु तरी देखील नित्यसखी माताजींनी हा श्लोक छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितला असता. परंतु त्यांची आज्ञा म्हणून आज्ञापालन म्हणून याबद्दल चर्चा करण्यात आली प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे. तर कृपया मला क्षमा करा जर कोणी दुखवलं गेलं असेल तर क्षमा करा आणि काही चुकलं असेल तर ते माझ्या काय म्हणतो आपण की खराब गोष्टींमुळे असू शकतं. परंतु जे काही चांगलं वाटलं असेल
याच्यामधलं तर ते प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आणि काही लेक्चर्स ऐकून त्याच्यामधलं पोस्टमन प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्णा. कोणाला काही शंका असल्यास प्लीज विचारा. हरे कृष्णा. सॉरी तुमचा जास्त वेळ घेतला. हरी बोल माताजी. हा, हरे कृष्ण माताजी. नेहमीप्रमाणे लेक्चर खूप छान झालं आहे. हे सर्व तुमच्या उदाहरण वगैरे मस्त, वृंदावनातील माकडांचं उदाहरण खूप छान. मी अनम्यूट करते. हरे कृष्ण. हा, केले माताजी, अनम्यूट केले मी सगळं. चालेल. रविवारी देखील पुढच्या श्लोकांवरती चर्चा केली जाईल, तर कृपया सगळ्यांनी श्रवण करावं. तुम्ही खूप छान श्रोते आहात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जर कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण थांबूयात मग रूपाने. हा, हरी चालेल बोल माताजी. हरी बोल. हरी बोल. झालं. थँक्यू. खूप सुंदर लेक्चर झालं माताजी. खूप छान स्पीकर आहात तुम्ही. हे सगळं कशाचा स्वीकार करायचा, कशाचा नाही, अनुशीलन खूप स्टोरीज वगैरे सुंदर. प्रभुपाद कसे खुश होतील, त्या सर्व बऱ्याच एवढ्या गोष्टी आहेत, तुम्ही खूप छान एक्सप्लेन केल्या. हरी बोल माताजी. खूप खूप धन्यवाद. दंडवत प्रणाम. श्रोते मिळाल्यामुळं उत्साह वाढत आहे एवढं म्हणतो नक्की. प्रार्थना ते बोललं गेलंय ते आचरणात उतरू द्या. हो हो. हरी बोल. हरी बोल. हरी बोल माताजी. खूप छान लेक्चर झालं. बोल. हरी बोल. चालेल. मग त्याची थांबूया. चालेल माताजी. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. हरे कृष्णा. रविवारी श्रवण करा आणि शुक्रवारी उद्या नामामृत असेल ना दीपाली माताजी, तर तो मेसेज येईल, मग आपण जॉईन होऊया. हा, हो माताजी, चालेल. थांबूया मग. चालेल चालेल. हो हो. हरे कृष्णा. थँक्यू.